छान. तुम्ही बाहेर कसा गेलात? मी तुमका जेवण आणूनच देत होते. अगो असं काय करतेस? घरात एकटा बसून जेवायची रीत नाही आपली. आपण माणसात वाढलेली कोकणी माणसा, 4 लोकात बसून जेवायची सवय आपणाक ना. अगो तुझ्या औशिक पण दिवाणावर बसून जेवलेला नाही आवडायचा. मांडी घालून जेवला की जेवण जिरता असा ती म्हणायची. आठवता ना? तुमच्या सगळ्यांबरोबर बसून जेवलंय ना म्हणजे 4 घास जास्त जातले माझी, है ना? अहो पण तुम्ही जर इकडे बसलात तर आम्हाला सुखाचे 2 घास जाणार नाही, त्याचं काय? इरा गो असं काय बोलतस? अगं असं दे, बोलू दे त्या का. माझा एक हा, माझ्याबरोबर कोण कसा पण वागला ना तरी मला वाईट नाही वाटत. आणि मग ना अबोलो धरून नाही आवडत जास्त वेळ. मम्मा, अगं बाबा कसा नाही आला अजून? थांब मी बोलवते. अगो थांब थांब इरा, मी जाते बोलू. एक्सक्यूज मी? अगो कसा ना, तुझे बाबा माझ्यावर रागवले आहेत ना. हो मग माका जाऊन त्यांची समजूत काढूची लागा तर ती येतले. हा नाही नको, तुम्ही नका जाऊ. अगो असं कसं मी नको जाऊ? अगो माका जाऊ घोया तरच ते येतले. या बघा, ऐका माझं, तुम्ही नका जाऊ. इरा जातोय ना, जाऊ द्या ते का. असं जात आहे आणि असं त्यांचं अबोलो दूर करून येत आहे. हा आत येऊ? तू कशाला आलाय ते? तुम्ही काय माझ्याशी नीट बोलायचं ना असंच ठरवलास? नाही म्हणा मीच हैसरीले. तू निघ रे इथून आधी. चला, फार सगळे जेवूक तुमची वाट बघतात. अहो आपली भारतीय म्हणायची. चुकला, तुमची भारती म्हणायची. तू जा ना इथून बाबा. अहो ऐकून तर घ्यावं काय म्हणायची. म्हणायची जेवणावर राग धरू नये. चला जेवू चला. मला काही ऐकायचं नाहीये तुझं. तू जा आधी इथून. जाणार आहे मी, हैसूनच नाही त्या घरातून जाणार आहे, पण बयोग बरोबर घेऊ. मी जिवंत असेपर्यंत तू बयोला कसा नेतोयस तेच बघतो मी. बाप असे मी तिचो, खरो बाप. मी सांगन ना ताच होतला. बयो माझाच ऐकणार. आजचाच उदाहरण घ्या ना. बयो तुमका न सांगता हॉस्पिटलातनं माझ्या सोबत इली. कळला तुमका? हे फक्त ट्रेलर हा, ट्रेलर. खरो पिक्चर अजून बाकी हा. बयो तुमच्या आयुष्यातनं कायमची निघून जाणार. तुला सोडणार नाही. काय झालं? मारा मारा ना मगा. हे तू चाल बाबा. बघा आता मी काय करताय. मारू नका मगा, मारू नका. मी गरीब माणूस आहे, गरीब माणूस आहे. किती मारतास माका? गरीब मारतास माका, मग मारतास. नाही माझाच चुकला, माझा चुकला. मी हैसरीला ह्या चुकला. नाही नाही माझी चुकी आहे, माझी चुकी आहे. मी गरीब असे, मी आजारी माणूस असे, मी रस्त्यावर पडलेलो. ना ही माझी चूक, माझी चूक आहे.
नका ना असं करू. अगं माझा काय चुकलं तर सांगू. डॉक्टर माझ्या वांगडा असे किती वागतात. काय केलंय मी त्यांचा वाकडा. कसला आढळला? डॉक्टरांनी परत मागा मारले. चोबाडीत मारली, कॉलर धरली माझी. हो असं किती वागतास माझ्या वांगडा. मी काय केलंय तुमचा. हा माणूस पुन्हा खोटं बोलतोय. आज याला नाही सोडणार मी. अरे दादा असा काय करतोस तू. तू जर असं वागलंस तर त्याच्यामधून तुझ्यामध्ये फरक काय राहिलो. शोभता काय तो काय तसा म्हणजे. ना कशा मारा ना. मारा माका. तुम्ही मारा मारा. सोडू नका. मारा 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 माका. काय करताय. मारून टाका माका. काय चाललंय. बाबा बाबा माका नाही माहिती तुम्ही ह्यांच्या वांगडा असे का वागताय. तुम्ही खूप केलंय माझ्यासाठी. तुमचे खूप उपकारात मी कधीच नाही विसरू शकत. माका मान्य आहे ते दारू पितात, पण त्यांच्यामुळे जर तुमका खराच त्रास होत असेल ना तसं सांगा. मी बोलले त्यांना घेऊन जाते तर ता पण तुम्ही माका जाऊ देत नाही का बाबा. तुम्ही परवा त्यांच्यासोबत मारामारी केली, संध्याकाळी त्यांची कॉलर धरली. पण ह्यांच्यामुळे जर ह्या घरात कोणाक त्रास होणार असत ना तर माका आता अजिबात नाही आवडणार. आणि म्हणूनच मी सांगते ह्यांच्यामुळे आता कोणाकाच त्रास नाही होणार. कारण आत्ताच्या आत्ता मी ह्यांका हैसून घेऊन जाते. आणि मग कोणीच अडवण्याचा प्रयत्न नाही करायचा. पुढे तू नको जाऊन आहे ना. आपण बोलून काहीतरी मार्ग काढूया ना. त्या कसा वेडेपणा करतस. आत्ते तुमका सगळ्यांका सोडून जाताना माका काय आनंद होत नाही. पण मी जा काय निर्णय घेतलाय ना त्यातच सगळ्यांचा भला. दादा दादा अरे तू तरी सांग. तू थांबव ना ती का. तुझं ऐकतेल आता. दादा भारती मला माफ करा. या क्षणाला मला काहीच कळत नाहीये. आपली बयो मला सोडून चालली आहे. मला तिला कुठे जाऊ द्यायचं नाही. ह्या परिस्थितीत मी हातबल आहे. हो आयुष्यभर जीवापाड जपलेली लेक माझ्यापासून दूर चालली. आता तुम्हीच सांगा मी काय करू. बयोशी बोल. दादा आज भारती बहिणी असती तर तिने पण ह्याच सांगितलं नसता. बयोशी बोल.
आणि ते का थांबव. तिने या घरातून जायचं नाही यासाठी भारतीयांची शपथ घातली होती मी तिला. स्वतःच्या आईची शपथ धुडकावून तिला जर जायचंच असेल तर कसा थांबवू मी तिला? हे घे, सगळं नीट घे हा, काही सोडू नकोस. आणि तुझंच सामान भर. आणि काही राहिलं ना तर परत यायची काही गरज नाही. आम्ही तुझं सगळं सामान पोहोचतं करू. इरा, अगं मदत कर तिला. हा हो. नाही राहू दे, मी करते. अगं इट्स ओके, करू दे मला मदत. पण माहित नाही हे सगळं करताना मला किती आनंद होतोय. अगं म्हणजे तुझे खरे बाबा सापडलेत ना, म्हणून बोलले मी. आणि शेवट नेहमी गोड असते. हो. आणि किती नाही म्हटलं ना तरी शेवटी रक्ताची नातीच खरी नाती असतात. बाकी नाती काही खरी नसतात. माझा आणि बाबांचा नाता रक्ताचा नसला ना तरी तर तितकाच खरा. आधी पण होता आणि इथून पुढे पण तसाच राहील. तुला किती वेळा सांगितलंय, तुझे नाही तर फक्त माझे बाबा. इरा, बाळा शांत हो. अगं तिला कळत नसेल, नीट समजावून सांग ना. बयो, हे बघ कसं आहे ना, माणूस हा त्याचा इगो सांभाळण्यासाठी ही बाकीची नाती सांभाळत असतो. शुभंकरने तेच केलं. ते कसे आहे ते माका चांगलाच माहिती आहे. तुला ना शुभंकरचं फक्त वरवरचं रूप माहितीये. अगं तसं नसतं तर तो तुझ्या बाबांशी असं तुसडेपणाने कशाला वागला असता. हे बघ, कारण काहीही असू दे, शुभंकर तुझ्यावर फक्त हक्क गाजवत होता. तो फक्त इगो, प्रेम वगैरे काही नव्हतं. म्हणजे मला शुभंकर बद्दल वाईट म्हणायचंय असं नाहीये, तो चांगलाच आहे. पण किती नाही म्हटलं तरी माणूस आहे ना तो. इगो असणारच त्याला पण. मम्मा मम्मा बस ना, आता जाऊ दे. हिला आणि हिच्या खऱ्या बापाला मी ऍटलिस्ट गाडीतून सोडून तरी येते. तू कुठे जायचं नाहीस, माझी शपथ आहे तुला. भयो, झाली ना तयारी? निघायचा ना? माझी पण तयारी करूची आहे. नाही, काय काय झालं गो? ठरला होता ना जाऊचा? होय, ओके. पण बाबांनी माका शपथ घातली. मी त्यांका सोडून हयसून खयच नाही जाणार. मी त्यांची शपथ नाही मोडू शकत. अचानक कशी काय नाही म्हटली ती बयो? ताच तर वनवती खायची साडेसातीसारखी माग लागलेली या जाऊचं नावच घेत नाही. माझी सगळी मेहनत वाया घालवली. एवढी ऍक्टिंग केलेले, ऐन टायमात त्या बयोन खोळ घातल्या. आता टेन्शन येईल. सोय करा, माझी सोय करा. अजिबात नाही. आधीच घोळ झालाय, परत तमाशा करायचा आहे. नाही, तमाशा करून पण आता काय होत नाही. तरी वेगळा करूचा लागा.
मला ते काहीही माहिती नाही. तिला इमोशनल ब्लॅकमेल कर नाही तर फोर्स कर, पण तिला इथून घेऊन जा. इतका सोपा नाही आता. मला थोडं वेळ द्यावा, विचार करूच लागा. दारू पोटात गेली ना मग बुद्धी धावाग लागा. तुम्ही माझ्यावर रागवलाय का? नाही, मी तर स्वतःवरच रागावलोय. ह्या जा काय घडता था का घडता माका नाही कळता. तुम्ही माझ्या भल्यासाठीच माका दूर जाऊ देत नाहीत एवढं कळता. अजूनही तू मला बाबा म्हणत नाहीस. मी तुमका बाबा बोलले काय किंवा नाही बोलले काय? तुम्ही माझ्या स्वप्नातल्या आकाशातले काजवा आहात. तो काजवा जो माका जगायला, लढायला आणि स्वप्न बघायला बळ देता. स्वप्न नुसती बघायची नसतात, ती पूर्ण पण करायची असतात. मी ती पूर्ण करेन, पण त्याच सोबत माका एक मुलगी म्हणून जी काय कर्तव्य आहेत ना ती सगळी पार पडायची. मी आज जा काय सगळा करताना त्या एकाच विचाराने करता की आज जर आई असती तर तिने काय केलं असता, ती या परिस्थितीत कशी वागली असती, तिने त्यांचा सांभाळ कसा केला असता. पण हे सगळं करताना तू तुझ्या स्वप्नांपासून दूर गेलेली आईला चाललं असतं का तुझ्या? बाळा, भारतींनी आयुष्यभर एकच स्वप्न बघितलं, तू डॉक्टर होण्याचं. आणि आता तू तुझ्या स्वप्नापासून दूर जातेस हे मला दिसतंय. मला नाही चालणार आणि तू तुझ्या स्वप्नांपासून दूर गेलेली. आजपर्यंतचा तुझा प्रवास आठव. किती अंधार असला तरी काजव्याच्या प्रकाशात आपलं वाट दिसताना. त्याच वाटेवर चालून मी माझं स्वप्न पूर्ण करेन. मी शब्द देते तुमका. फक्त माझी एक विनंती आहे, तुमका जर वाटता ना की आम्ही दोघांनी हय राहावं, मग हे तुम्ही तुमचा राग कमी करा. मी त्यांच्याशी पण बोले. मी येत आहे. नका मांडे खाऊ. जाणार मी आणि बयो हैसून जाणार. आता नाही गेलो म्हणून काय झालं? 2 दिवस देवा, 2 नाही बयो हैसून घेऊन गेलं ना तर बघा. अरे बाबा लवकर ये. हा कसं देव. लवकर थांब घेत इकत पण नाही. कसलं हाडलंस? इंग्लिश सांगितलेलं ना. हा, काम पट्टू मोठ्या इंग्लिश सारख्या केलास नाही. हा, तू जर काम केलास ना त्याच्यामुळे तुझं बजेट कमी झालेलो हा. आता तू आधी तुझं दिलेलं काम पूर्ण कर, मग तुका जा होयांचा सगळा मी देतोय. खंबो कोण देते? खंबो. नक्की. हा.
काय करतं? अरे ताच मी तुका म्हणतोय, तू काय करतस दादा? अरे दारू नको पिऊस रे, नको पिऊस, तुका सांगतोय ना मी. हे तुझा चेडू बिचारू किती प्रयत्न करता तुझी दारू सोडवण्यासाठी, त्याका त्रास होतलो ना. तू त्याच्या नकळत दारू पितस हे कळला ना, त्याला किती वाईट वाटतो दादा. विचार करे जरा तू. बाटली दे बाटली माझ्याकडे, दे बाटली. तरी मी तुला सांगत होतोय दारू नको पिऊस, नको पिऊस, माझा ऐकलाच नाही ना. घे आता बयो येईल, हा बयोच्या शिव्या खा. माका तुमच्या वांगडा बोलूचा. आज चल. त्या भयो ना जाम चिडलेला असा आणि एका त्या भवल्यासोबत काय बोलूचा. माझे 50 रुपये वाया गेले. तू नुसती ताप झाली डोक्याला भिकारडी. हिरा, बयोला पाहिलंस कुठे? बयो बयो नुसतं बयो. अरे तिच्यामुळे आपल्या घरात काय तमाशा चाललाय तुला माहिती आहे ना. तरी सुद्धा बयो पुराण संपत नाही. तरी मला सांग, पाहिलंस का कुठे बयोला? आधी तू माझा ऐक. अरे दादा, त्या बयोमुळे आपल्याला काय त्रास होतोय हा. तिच्या बाबामुळे आपल्या बाबाचा बिहेवियर चेंज झालंय. तुला दिसतंय का? बघ, दिसतंय मला, पण या सगळ्यामध्ये बयोचा काय दोष आहे अगं? बयोचा काय दोष आहे म्हणजे? तिचा बाबा आहे ना तो. हा, आणि ते सोड, तू मला सांग, तिला जर कुठल्याही गोष्टीची हाव नाहीये तर ती का थांबली इकडे? कारण मी सांग, कारण तिचा बाप आपल्या बाबाच्या तुकड्यावर जगतोय. दोघं बाप आणि लेक मज्जा करताय तिकडे. नाही, असं नाही आहे हिरा. अच्छा, म्हणजे बाबाला जो काही त्रास होतोय तो तुला आय एम शुअर दिसत नाहीये. अरे दादा, आपल्या बाबाने तिच्यासाठी काय नाही केलं हा, तरी सुद्धा तिचा बाबा आपल्या बाबाशी असं वागतोय, इतकं वाईट. तुम्हाला खरंच सांग, आपला बाबा हे खरंच डिझर्व करतो. हे बघ हिरा, बयोच्या बाबांचं वागणं मला पण पटत नाहीये अगं. आणि आपल्या बाबाचा त्रास दिसतोय मला. घरात हे जे काही चाललंय ना, ते मला पण नाही आवडत आहे अगं. पण या सगळ्याचा दोष आपण बयोला नाही देऊ शकत ना. कळतंय का तुला? वाह, मस्त, ग्रेट ग्रेट तुम्ही खरंच. तू ना एक काम कर, तू ना त्या बयोचं गोड गीतच गात बस. पण बाबाला झालेला त्रास यापुढे मी सहन करणार नाही. माका मान्य आहे त्यांचं चुकलं असेल, पण मी त्यांना चांगलाच ओळखते. देव माणूस आहेत माझे बाबा. मी तुझो बाबा आहे ना, तू त्यांना डॉक्टर म्हणवतस ना. तर आत्ता बोलते, माझ्या आयुष्यात जेव्हा कुणीच नव्हता ना, तेव्हा त्यांनीच माका जगवलंय, वाढवलंय, जपलाय. ते माझ्यासाठी स्वतःच्या कुटुंबाशी भांडले, सगळ्या समाजाशी भांडले. जेव्हा जेव्हा मी खाली पडले तेव्हा तेव्हा त्यांनी माका उभारी दिली. माझ्या सगळ्या स्वप्नांका बळ त्यांनीच दिलं. पण तुका जन्म मी दिलाय. तुम्ही जन्मदाते आहातच, पण त्यांनी माझ्या जगण्याला अर्थ दिलाय. ते माझे बाबा होते आणि कायम माझे बाबा राहणार. मी आत्ता
फक्त सध्या त्यांना बोलू शकत नाही बाबा त्या इरामुळे. पण मी त्यांना बाबा बोलले काय किंवा नाही बोलले काय, त्यांचा स्थान माझ्या मनात कायम मोठाच असणार. फक्त माझे बाबा नाही आहेत, माझे गुरु आहेत, माझा आदर्श आहेत. मला त्यांच्यासारखाच डॉक्टर बनायचं. प्रत्येक संकटाशी लढण्याचं बळ आहेत ते माझं. मग मी कोणच नाही काय ग तुझं? अहो तसा नाही हा. पण मी किती वेळा तुमका बोलले की दारू नका पिऊ नका पिऊ. तुम्ही तात्पुरतं बोलता मी नाही पिऊच आहे, पण परत ताच करता. अगं मी प्रयत्न करतोय पण नाही जमत ना. मग आता निश्चय करा, तुम्ही दारू नाही प्यायलात ना की मग तुमची तब्येत पण बरी होईल आणि बाबा पण तुमच्या वांगडा नीट वागतात. तुम्ही माका वचन द्या, तुम्ही आजपासून दारू पिणार नाही. बघा तुम्ही माका वचन दिलंय, तुम्ही दारू पिणार नाही. नाही. असं नाही. शपथ घ्या माझी आणि बोला मी आजपासून दारूला शिवणार पण नाही. मी यापुढे दारू शिवचंय नाही. आता कसा? आता ना माझी वाट लागली असते रे बाबा. त्या पौल्यामुळे ना माझी पंचायत झाली असते. तरी बरा झाला बाबा देवा, माका ते येतून बयोतन दिसला. म्हणजे काय गो बयो, असा काय बघतोस तू? मी मगाशी दारू होती, पण माका ना एक प्रश्न पडला. ते बाहेर गेलेच नव्हते, मग त्यांच्याकडे दारूची बाटली खायसून येईल. आता माका कसं माहित ना. तू बघलस ना, त्याका मी सांगत होते दारू पिऊ नको दारू पिऊ नको, म्हणजे मी त्याका दारू पिऊन देत नव्हते. तर आता माका काय माहित त्याच्याकडे दारूची बाटली खैसून येली. होय, पण कधी कधी दिसता तसा नसता म्हणून माका शंका येईल. तुझा तसा खराच हा, पण काय आता त्याच्या ना खायच्या तरी पंटन त्याला आणून दिली असतली. म्हणजे माझ्याकडे दारूच नाही ना. काय बघ, दारू हा माझ्याकडे दिसता नाही ना, मग ये. खोटा बोलू नका. तुम्ही बाकी सुधारलास, पण दारू पिऊची सवय का तुमची सुटली नाही. अगो असा काय करतोस तू? म्हणजे होयो, थांब तुका दाखवते. ए सुमन, ए काय करतोस? का अगं तुझं काय संबंध आहे अशी? अगो असं काय करतोस तू? ही बघ. म्हणजे त्यांका दारू तुम्ही पुरवत होता? नाही गो, माझं काय संबंध नाही. म्हणजे या माझं म्हणजे मी त्याला देत नाही. मी काय ते आता बघाच या दारूची मी कशी विल्हेवाट लावतोय. ह्याच दारूमुळे सगळे तमाशे होतात ना, वाद होतात. आता बघा, यापुढे या घरात कोणासाठीच दारू येणार नाही. आत्ते, त्या बाटल्या घे. ए सुमन, गो बयो असा होयो,
एकदम भारी काम केलंस. आता यापुढे तो दारू खातच लावायचो नाही. आणि वयो, तू थांबलंस ना, खूप बरा वाटला गो. दादाचा खूप जीव असा तुझ्यावर. आत्ते, ह्या काय माका माहिती नाही का? बरा, तो सुनील झोपलो काय? होय, मी मगाशीच त्यांना अंथरून टाकून दिला. ते कसला विचार करतस? वयो, आपण त्याची घरातली दारू बंद केला, पण ते का बाहेर कोणी दारू दिल्यानंतर? मी काय म्हणतोय, आपण ते का व्यसनमुक्ती केंद्रात टाकला तर काय वाटतं तुका? ते एवढी वर्ष ते एकटे होते म्हणूनच त्यांना दारूचं व्यसन लागलं. आता परत त्यांना कसा एकटा सोडायचं? माणसात राहिले तरच ते सुधरू शकतात. आणि मुलगी म्हणून त्यांच्या वांगडा राहणं हा माझा काम आहे. अगो, पण इतके दिवस तुझ्यासोबत राहून पण तू नाही सुधारलो ना. पण आता आज एक चांगली गोष्ट घडली. त्यांनी मगाशी माझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेतली की आजपासून दारू पिणारच नाही, हात पण नाही लावणार. तू बघत ते, उद्याचा दिवस ना त्यांच्यासाठी नवीन दिवस असा. मी सगळ्या नीट करेन.